तर तिकडे सिल्लोड नगर परिषदेत शिवसेनेच्या उमेदवारानं बाजी मारली। शिवसेनेचे उमेदवार अब्दुल समीर विजयी ठरलेत। अब्दुल समीर कडून भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यात आलाय। सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल समीर यांनी भाजपच्या उमेदवारास पराभूत केलं असून या पार्श्वभूमीवर अब्दुल समीर यांनी लोकशाही मराठीला आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात। आज सर्व सिल्लोडच्या मतदार बंधू भगिनींचा विजय आहे। त्यांनी मला इतका मोठा मदत देऊन या ठिकाणी निवडून आणलं, त्याबद्दल मी सिल्लोडकरांचे आभार हे शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट, माझे पक्ष जागा आणायची होती तुम्हाला, मराठवाड्यामध्ये तो करिश्मा कायम झालाय आणि मराठवाड्यामध्ये तुमच्या जागा जास्त आल्यात, काय सांगाल? खरं तर भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री या नात्याने मी जो प्रत्युत्तर आज मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांनी विकासाच्या बाबतीत दिलं, जे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो विकास केला आणि त्याचं हे जे चित्र हे प्रत्युत्तर आहे नागरिकांनी दिलेलं आहे। आणि त्यामुळे जो विश्वास महाराष्ट्रातल्या जनमानसांनी मराठवाड्यातल्या जनमानसांनी देवेंद्रजीवर दाखवला, त्याबद्दल मी तुमचं लाख लाख धन्यवाद या नागरिकांचं करतो। निश्चितपणे आमचे कॅप्टन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे होते आणि आमचं पीच कमळ होतं आणि त्यामुळे निश्चितपणे चौके छक्के मारून आम्ही विरोधकांना पळवून लावलं आणि खऱ्या अर्थाने त्यांची जागाही त्यांना कुठं ठेवू दिली नाही। आणि अशा पद्धतीने जो विकासाचा झंझावत आहे, जो देवेंद्रजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजी खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसही कॅप्टन होते आणि आजही ते कॅप्टन होते। ह्या निवडणुकीचं उत्तर ही एक झाकी आहे, पण येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अजून बाकी आहे आणि त्याच्यात आणखीन मोठ्या फरकानं रेकॉर्ड ब्रेक असं आमचं काम भारतीय जनता पार्टीचं राहणार आहे। बरं, तुम्ही मराठवाड्यामध्ये चांगल्या जागा निवडून आल्या, मात्र त्याला अपवाद जर पाहायला गेला तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अपेक्षित होतं की जास्तीत जास्त जागा यायला हव्यात, मात्र तुमचा जो छोटा भाऊ म्हणून राज्यात ओळखला जातो तो या ठिकाणी मोठा भाऊ म्हणलाय, त्यांच्या 2 जागा, तुमची 1 जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। खरं तर ज्या मैत्रीपूर्ण लढत झाल्या आणि ज्या विरोधक आणि मित्रांनी ज्या पद्धतीने मुस्लिम मतांचा वापर साठगाठ केली, त्याचं ते उत्तर आहे। आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्याबद्दल आम्हाला काही जास्त वाटलं नाही, कारण आम्ही मुस्लिम मतं आम्हाला मिळणारच नव्हती आणि मुस्लिम मताचा जो वापर या विरोधकांनी काही आमच्या मित्रांनी केला आणि त्यानुसार त्याचा परिणाम त्या जागा जिंकण्याचा आहे। बरं, आणि एक महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय चित्र असणार आहे, कारण याचा परिणाम नगरपालिका निवडणुकीचा परिणाम जो आहे, नगर परिषदेचा निकाल आहे, तर त्याचा परिणाम जिल्हा परिषद आणि महानगरपालिका याच्यावर पाहायला मिळणार आहे। तुम्हाला सांगितलं ना, हे जे आजचं चित्र आहे ही एक झाकी आहे। अजून जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये ज्या प्रचंड प्रमाणात रेकॉर्ड ब्रेक उत्तर जनता या विरोधकांना देणार आहे, जी विश्वासार्हता देवेंद्रजीची जनता दाखवणार आहे, ती अजून बाकी आहे। आणि त्यामुळे मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने दीन दलित उपेक्षितांनी आज मतदान करून भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला, कामगारांनी, शेतकऱ्यांनी, रोजगारांनी जो विश्वास निर्माण केला, खऱ्या अर्थानं तळागाळातल्या जनतेने जी त्यांची भावना होती ती आज खऱ्या अर्थानं ती रुजवली, उतरवली आणि प्रत्यक्षात विरोधकांना दाखवली की देवेंद्रजी काय असतो। देवेंद्रजी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं धुरंधर नेतृत्व आहे हे सिद्ध झालं। बरं, परंतु मग विरोधकांना तुम्ही सुपडा साफ करणार हे वारंवार बोलून दाखवलंय, आणि त्यानंतर भविष्य काय असणार आहे? मी खऱ्या अर्थानं सांगितलं, बऱ्याच विरोधकांनी विधानसभेच्या पूर्वी अकेला देवेंद्रजी क्या करेगा, अरे अकेला देवेंद्रजी ही मैच खेल रहा है और वो भी भाजपा के पीच पे जो भी खेल रहा है उनको चुन के ला रहा है। और भाजपा के नेतृत्व में सही तो सगळ्या दीन दलित उपेक्षितांची मतं घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी गावा गल्ली गल्लीतून निवडून आले। बरं, आपण पाहतोय राज्यभरामध्ये जो काही निकाल आलाय त्यामध्ये भाजपनं मोठा भाऊ असण्याचा बहुमान मिळवलाय। दुसरीकडे जो मराठवाड्यामध्ये विजय मिळालाय त्याचं सर्व क्रेडिट जे आहे ते या नेत्यांना देखील जातं, कारण या नेत्यांनी या ठिकाणी प्रचार प्रणालीमध्ये स्वतः उतरून विशेष लक्ष दिलेलं होतं, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे नेते काम करतात आणि त्यासोबतच आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणचं चित्र काहीसं वेगळं असेल हा विश्वास या नेत्यांना वाटतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका।
पहा, जागरूक रहा.